नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपले शरीर. शरीराची रचना. डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात. डोके. डोक्यावर केस असतात. कपाळाखाली 2 डोळे असतात. भुवया आणि पापण्या असतात. 2 बाजूंना 2 कान असतात. समोरच्या बाजूला नाक असते. नाकाखाली तोंड असते. तोंडाखाली हनुवटी असते. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. मानेच्या पुढच्या भागास गळा म्हणतात. धड. छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा म्हणतात. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा म्हणतात. हात. दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात. अग्रबाहू म्हणजे कोपऱ्यापासून मनगटापर्यंतचा भाग. हाताची बोटे पंजाचा भाग असतात. दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर. अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. पाय. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात. तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. पायाची बोटे पावलाचा भाग असतात. मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा. तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा. धन्यवाद.